हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण विमा प्रतिनिधी म्हणजे काय किंवा विमा प्रतिनिधी बनण्याची पद्धती कशा पद्धतीने असते, ओके, हे आपल्याला आज अभ्यासायचं आहे. विमा प्रतिनिधी म्हणजेच विमा एजंट, इन्शुरन्स एजंट. लक्षात घ्या, विमा प्रतिनिधी म्हणजेच इन्शुरन्स एजंट. ओके, अगोदर मी तुम्हाला सांगितलं की विमा ही एक सर्विस आहे, विमा ही एक सेवा आहे. ओके, अशी सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना विमा ही एक सेवा आहे आणि अशी सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना, विमेदारांना विमा महामंडळाने ठरवलेल्या पद्धतीनुसार विमा घ्यायचा असतो. ओके, काय सांगितलं आहे? विमा ही एक सेवा आहे आणि ही सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना किंवा विमेदारांना, लोकांना विमा महामंडळाने ठरवलेल्या पद्धतीनुसार विमा हा घ्यायचा असतो. अन्य व्यापार व्यवहार किंवा वस्तूंच्या विक्रीचे व्यवहार बाजारपेठेत समोरासमोर होतात किंवा मोठे व्यवहार फोन किंवा संदेशवहनाच्या माध्यमाने पार पाडले जातात. तशी परिस्थिती विमा किंवा आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. बघा काय सांगितलं आहे, विमा ही एक सेवा आहे आणि अशी सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना, व्यक्तींना विमा महामंडळाने ठरवलेल्या पद्धतीनुसार विमा हा द्यावा लागत असतो. ओके, अन्य व्यापार व्यवहार किंवा वस्तूच्या विक्रीचे व्यवहार हे बाजारपेठेमध्ये समोरासमोर होत असतात. बघा, ज्या काही वस्तूची विक्री केली जाते ती बाजारपेठेमध्ये फेस टू फेस केली जाते, समोरासमोर केली जात असते. किंवा मोठे व्यवहार जे असतील ते फोनद्वारे, संदेशवहनाद्वारे, मॅसेजद्वारे काय केले जात असतात, पार पाडले जात असतात. ओके, तशी परिस्थिती विमा किंवा आयुर्विम्याच्या बाबतीत आपल्याला आढळते का? तर तशी परिस्थिती आढळत नाही. म्हणजेच आयुर्विमा हा आपण फोनवरून करू शकत नाही. आयुर्विमा करार आपण फोनवरून करू शकत नाही, त्याला आपण समोरासमोर असणं अतिशय आवश्यक असतं. विमेदार आणि विमा प्रतिनिधी हे समोरासमोर असणं विमा करण्यासाठी, आयुर्विमा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, तसेच बाजारपेठेत विमा वगळता, बघा बाजारपेठेमध्ये विमा वगळता अन्य वस्तू किंवा उत्पादनाच्या विक्रीचे व्यवहार ठराविक मुदतीत संपतात. ओके, बाजारपेठेमध्ये विमा वगळून ज्या काही अन्य वस्तू असतील त्या उत्पादनाचा विक्रीचा व्यवहार जो असेल तो ठराविक मुदतीपर्यंत संपत असतो. परंतु आयुर्विमा हा संपूर्ण आयुष्याचा किंवा आयुष्याच्या ठराविक काळाचा घेतला जातो. आयुर्विमा हा लाईफ इन्शुरन्स आपण ज्या वेळेला आपण लाईफ इन्शुरन्स ज्या वेळेला काढत असतो त्यावेळेला आपण लाईफ इन्शुरन्स किती वेळेचा घेत असतो, तो पूर्ण लाईफचा एक इन्शुरन्स असू शकतो किंवा ठराविक मुदतीचा तरी असू शकतो. ओके, अशा काळामध्ये व्यक्तीला धोका जर पोहोचला, बघा जो काही काळ असेल, 20 वर्षाचा जीवन विमा काढलेला असेल, 30 वर्षाचा असेल, 50 वर्षाचा असेल, ओके, त्या काळामध्ये जर व्यक्तीला काही धोका पोहोचला, त्याला काही नुकसान झालं किंवा त्याला मृत्यू किंवा अपंगत्व आलं. आता अपंगत्व बघा, काही तात्पुरत्या प्रमाणातलं अपंगत्व असू शकतं, काही हे कायमस्वरूपीचं अपंगत्व असू शकतं. बघा, चुकून जर अपघात वगैरे जर झाला तर त्यामध्ये कायमस्वरूपीचं अपंगत्व येऊ शकतं, त्याचबरोबर तात्पुरतंसुद्धा अपंगत्व तिथं येऊ शकतं. ओके, अशा व्यक्तीला जर धोका झाला, मृत्यू झाला त्या व्यक्तीचा किंवा त्याला अपंगत्व आलं तर त्याबाबतची जोखीम ही विमा संस्थेची असते, विमा कंपनीची असते. ओके, कारण आपण जीवनाचा विमा तिथं काढलेला असतो, त्यामध्ये जेवढ्या काळासाठी आपण जीवन विमा काढला आहे तेवढ्या काळामध्ये जर आपल्याला काही नुकसान झालं तर त्याची जोखीम ही पूर्ण विमा कंपनी स्वीकारत असते. ओके, अशी स्थिती अन्य व्यापार अगर व्यवसायात नसते. बघा, अशी स्थिती ही अन्य व्यापार अगर व्यवसायात नसते. आयुर्विम्याच्या बाबतीत जोखीम निर्माण झाली तर भरपाई द्यावी लागत असते. बघा, आयुर्विम्याच्या बाबतीत
जर जोखीम निर्माण झाली तर भरपाई तिथं द्यावी लागत असते. आणि जोखीम निर्माण झाली नाही तर भरलेले हप्ते, संचित रक्कम बोनस सहित परत करावी लागते. काय सांगितलंय बघा, ज्या वेळेला विमा कंपनी जोखीमी स्वीकारत असते अशा स्थितीमध्ये विमा कंपनी ही विमेदाराला नुकसान भरपाई देत असते. त्याचबरोबर विमेदाराने भरलेले हप्ते, त्या हप्त्यांवरती बोनससुद्धा तिथं द्यावा लागत असतो. त्यामुळे आयुर्विमा करार किंवा सेवा प्राप्तीसाठी अन्य व्यवसायातील व्यवहारांप्रमाणे होऊ शकत नाही. काय सांगितले, त्यामुळं आयुर्विमा करार जो असेल, आयुर्विमा करार आणि सेवा प्राप्ती ही अन्य व्यवसायाप्रमाणे, अन्य व्यवहाराप्रमाणे आयुर्विम्यामध्ये किंवा इन्शुरन्समध्ये होऊ शकते का, तर होऊ शकत नाही. त्यासाठी विमा संस्था किंवा विमा घेणारा विमेदार यांच्यात मध्यस्थ असावा लागतो. बघा, त्यासाठी विमा संस्था किंवा विमा घेणारा जो विमेदार असेल यामध्ये मध्यस्थ असतो. म्हणजेच विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये मध्यस्थ नेमला जातो. ओके, आणि त्या मध्यस्थालाच आपण विमा प्रतिनिधी म्हणजेच इन्शुरन्स एजंट असं म्हणत असतो. विमा कंपनी ही विमेदार आणि आपल्यामध्ये एक प्रतिनिधी नेमत असते किंवा मध्यस्थ नेमत असते, त्याला आपण विमा प्रतिनिधी किंवा इन्शुरन्स एजंट म्हणतो. हा प्रतिनिधी संभाव्य विमेदाराचा शोध घेऊन विमा देण्यासंबंधी सर्व प्राथमिक बाबी पूर्ण करत असतो. बघा, हा विमा प्रतिनिधी विमेदाराचा शोध घेऊन त्याला विमा देण्यासंबंधीच्या सर्व प्राथमिक बाबी विमा एजंट हे पूर्ण करत असतात. या प्रकरणामध्ये आपण आयुर्विमा प्रतिनिधीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच जे काही विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामधले मध्यस्थ असतात, म्हणजेच इन्शुरन्स एजंट जे असतील त्यांचा आपण इथं स्टडी करणार आहोत. बघा, विमा प्रतिनिधी म्हणजेच विमा महामंडळाच्या वतीने विमा देण्याचे कार्य करतो आणि विम्यासंबंधी अन्य बाबींसाठी मदत करतो अशी व्यक्ती. विमा प्रतिनिधी म्हणजे अशी व्यक्ती की जी विमा महामंडळाच्या वतीनं विमा देण्याचं काम करत असतो. ओके, आणि विम्यासंबंधी अन्य बाबींसाठी मदत करत असते. बघा, विमा प्रतिनिधी म्हणजे अशी व्यक्ती की विमा महामंडळाच्या वतीनं विमा देण्याचं काम करत असतो. देन आयुर्विमा प्रतिनिधी म्हणजे आयुर्विमा महामंडळाने अधिकृतपणे प्रतिनिधी म्हणून नेमलेली व्यक्ती की जी आयुर्विमा महामंडळाने दिलेल्या निर्देशनानुसार आणि आचारसंहितेनुसार विमा योजना प्रकार, विमा योजनांचे फायदे, विमा हप्ते इत्यादी माहिती देऊन विमा देण्यासाठी प्राथमिक बाबी दलालीच्या बदल्यात पूर्ण करत असते.
आयुर्विमा प्रतिनिधी म्हणजे आयुर्विमा महामंडळाने अधिकृतपणे प्रतिनिधी म्हणून नेमलेली व्यक्ती की जी आयुर्विमा महामंडळाने दिलेल्या निर्देशनानुसार आणि आचारसंहितेनुसार विमा योजना प्रकार, विमा योजनांचे फायदे, विमा हप्ते इत्यादीची माहिती देऊन विमा देण्यासाठी प्राथमिक बाबी दलालीच्या बदल्यात पूर्ण करत असते. त्यानंतर विमा कायदा लक्षात घ्या. विमा कायदा 1938. विमा कायदा 1938 कलम 42 अनुसार जी व्यक्ती दलाली किंवा कमिशनच्या किंवा अन्य मोबदल्यात विमा व्यवसाय करण्याचे मान्य करते अशी व्यक्ती म्हणजे विमा प्रतिनिधी होय. बघा, विमा प्रतिनिधी हे फुकट काम करत असतात का विमा कंपनीसाठी? तर नाही. त्यांच्यासाठी कमिशन घेत असतात. ते प्रत्येक विमेदाराच्या मागे त्यांना कमिशन असतं. जितक्या प्रमाणात ते विमेदार आणतील विमा कंपनीकडं तितक्या प्रमाणात त्यांचं कमिशन हे वाढत असतं. विमा कायदा 1938 नुसार विमा प्रतिनिधी म्हणजे अशी व्यक्ती की जी दलाली किंवा कमिशनच्या किंवा अन्य मोबदल्यात विमा व्यवसाय करण्याचं मान्य करत असते आणि अशी व्यक्ती म्हणजेच विमा प्रतिनिधी होय. लक्षात घ्या, ही व्याख्या होईल विमा प्रतिनिधीची, जी की तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आवश्यक आहे. ओके. देन विमा प्रतिनिधींना विमा प्राधिकरणाकडून विमा व्यवसाय परवाना दिला जातो. बघा, विमा प्रतिनिधी जे असतील ते विमा प्रतिनिधींना विमा प्राधिकरणाकडून विमा व्यवसायाचा परवाना दिला जातो. विमा प्रतिनिधींना विम्याची कामं करण्यासाठी त्यांना लायसन काढावं लागत असतं, परवाना घ्यावा लागत असतो. आणि विमा प्रतिनिधींना परवाना कोण देतं? तर विमा प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट ॲक्ट म्हणजेच विमा प्राधिकरण त्यांना लायसन देत असतं, परवाना देत असतं. त्यानंतर विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट असोसिएशन. लक्षात ठेवा, लॉंग फॉर्म तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. काय सांगितलं यामध्ये? विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट असोसिएशन ही संस्था 1999 विनिविप्रा IRDA म्हणजेच विमा नियंत्रण विकास प्राधिकरण IRDA, ओके, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲक्ट ऑर असोसिएशन कायद्याने स्थापन केली. या संस्थेने, बघा, IRDA कधी स्थापन केली? तर 1999 या संस्थेने 2000 साली विमा एजंट परवाना अधिनियम जारी केले असून, बघा, या संस्थेने 2000 साली विमा एजंट परवाना अधिनियम जारी केले असून त्यानुसार विमा एजंट म्हणून कार्य करण्यासाठीचे परवाने दिले जातात. त्यानुसार विमा एजंट म्हणून कार्य करण्याचे परवाने इथं दिले जातात. या संस्थेने आयुर्विमा महामंडळातील प्रत्येक विभागात, बघा, IRDA या संस्थेने आयुर्विमा महामंडळातील प्रत्येक भागामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून योग्य व्यक्तींना परवाने देण्याचे अधिकार त्यांच्या काही अधिकाऱ्यांना दिले आहेत. काय सांगितले? विमा प्रतिनिधी म्हणून योग्य व्यक्तींना परवाने देण्याचे अधिकार त्यांच्या काही अधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत. असे विमा प्रतिनिधीचे परवाने आयुर्विमा महामंडळाद्वारे योग्य व्यक्तीची निवड करून दिले जात असले तरी, बघा, जे काही परवाने म्हणजे प्रतिनिधींना जे काही लायसन दिलं जातं ते आयुर्विमा महामंडळाद्वारे योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना दिले जात असले तरी ते विमा नियंत्रण विकास प्राधिकरणानेच दिले आहेत असे मानले जाते. ओके.
देन विमा प्रतिनिधीची नेमणूक आहे आणि आपल्याला बघायचं तो पॉईंट म्हणजे प्रोसिजर फॉर बिकमिंग ॲन एजंट. विमा प्रतिनिधी बनण्याची पद्धत कशी आहे किंवा विमा प्रतिनिधी आपल्याला जर बनायचं असेल तर आपण कशा पद्धतीनं विमा प्रतिनिधी बनवू शकतो. ओके, काय सांगितलं यामध्ये, विमा प्रतिनिधीचे कार्य हे एक सेवा स्वरूपाचे कार्य असले तरी कार्य करण्याची आवड असावी लागते. बघा, विमा प्रतिनिधीचं कार्य हे मान्य आहे की सेवा करण्याचं कार्य, पण त्याला त्याची जर आवडच नसली तर तो काय कार्य करणार आहे. सो त्यासाठी त्याची आवड असणं अतिशय आवश्यक असतं. जसं की एखादा सोशल वर्कर असेल, त्याला जर समाजामध्ये काम करायची इच्छाच नसेल तर तो कशा पद्धतीने काम करणार. ओके, सो काय सांगितलं यामध्ये, सामान्यपणे सामाजिक संपर्क, प्रभावी व्यक्तिमत्व, विषय समजून सांगण्याची हातोटी, विम्याची गरज पटवणे, संभाव्य विमेदाराचा शोध घेणे आणि संपर्क साधणे ओके, लक्ष द्या काय सांगितलं इथं, विमा प्रतिनिधीचं कार्य जरी सेवा स्वरूपाचं असेल तरी कार्य करण्याची आवड असावी लागते. सामान्यपणे सामाजिक संपर्क, प्रभावी व्यक्तिमत्व, विषय समजून सांगण्याची हातोटी असेल, विम्याची गरज पटवणं असेल, संभाव्य विमेदाराचा शोध घेणं, त्यांना संपर्क साधणं, याबाबतची उत्सुकता इत्यादी गुणांचा समन्वय असणारी व्यक्ती चांगली विमा प्रतिनिधी बनू शकते. बघा, चांगलं विमा प्रतिनिधी बनण्यासाठी कोणते गुण त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे, तर त्यामध्ये विम्याची गरज पटवणे, विमेदाराचा शोध घेणे, विमेदाराला संपर्क करणे, त्याला एक प्रभावी व्यक्तिमत्व किंवा एक विम्याची गरज त्याला पटवून देणे अतिशय आवश्यक आहे. हे सर्व गुण चांगल्या विमा प्रतिनिधीकडं असणं अतिशय आवश्यक असतं. ओके, सो विमा प्रतिनिधी बनण्यासाठी कोणकोणत्या पद्धती अवलंब करावा लागतो. सो पहिली पद्धत आहे विमा महामंडळाशी संपर्क साधणे. जर आपल्याला विमा प्रतिनिधी बनायचा असेल तर सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, विमा महामंडळाशी संपर्क करावा लागणार. यामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना मिळवावा लागतो. असा परवाना देण्याचे अधिकार विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेशन डेव्हलपमेंट असोसिएशन विमा महामंडळाशी संपर्क साधणे. यामध्ये काय सांगितलं आहे, विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना मिळवावा लागतो. असा परवाना देण्याचे अधिकार विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण या संस्थेत कायद्याने दिले गेलेले आहेत. ओके, ही संस्था विमा प्रतिनिधीसाठीचे परवाने स्वतः देत नाही आणि या संस्थेने आपल्या वतीने विमा प्रतिनिधी परवाने देण्यासाठीचे अधिकार जीवन विमा महामंडळाच्या विभागीय कचेरीतील काही अधिकाऱ्यांना दिले आहेत. काय सांगितले, ही संस्था प्रतिनिधीसाठीचे परवाने स्वतः देत नाही. या संस्थेने आपल्या वतीने विमा प्रतिनिधी परवाने देण्यासाठीचे अधिकार जीवन विमा महामंडळाच्या विभागीय कचेरीतील काही अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु परवाना प्राप्तीसाठी अर्ज करणे, परवानासाठीची फी, प्रशिक्षण इत्यादी बाबत आवश्यक पद्धती विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण ठरवून देत असतं. त्यानुसार ज्या विभागीय कचेरीतील अधिकाऱ्यांना विमा प्रतिनिधी परवाना देण्यासाठी पुरस्कृत केले आहे त्यांनी सदर पद्धतीचा विम्याचा अवलंब इथं करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, देन दुसरा पॉईंट बघा. पहिला काय, विमा महामंडळाशी संपर्क करायचा, त्यानंतर विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करायचा. यामध्ये काय सांगितले, विभागीय विमा महामंडळाचे अधिकारी विशिष्ट मुदतीनंतर
बघा, विभागीय विमा महामंडळ जे असेल त्या विमा महामंडळाचे अधिकारी विशिष्ट मुदतीनंतर विमा प्रतिनिधी भरावयाचे ठरल्यानंतर वर्तमानपत्रात विमा प्रतिनिधी भरण्याबाबत जाहिरात देतात. ज्या वेळेला विमा कंपनीमध्ये विमा प्रतिनिधीची नेमणूक करायची असते त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जात असते की आम्हाला विमा प्रतिनिधी भरायचे आहेत. तसेच महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करायला सांगितला जातो. काय सांगितलं आहे? तसेच महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांशी संपर्क करण्यात येईल. निवड करण्याची पद्धती, प्रशिक्षण, उमेदवारीच्या काळात दिला जाणारा मोबदला इत्यादीची माहिती इथं दिली जात असते. इच्छुक उमेदवार जे असतील त्या उमेदवारांना ठराविक तारखेपूर्वी महामंडळाच्या कचेरीकडे अर्ज करावयास सांगितलं जातं. 3. अर्जाची छाननी आणि निवड. अर्जाची छाननी आणि निवड यामध्ये बघा, विशिष्ट तारखेपर्यंत गोळा होणारे अर्ज एकत्र करून त्यांची छाननी केली जाते. सामान्यपणे वयाची 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या आणि SSC किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या अर्जदारांची निवड करून त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं. मुलाखतीत लेखी चाचणी घेतली जाते. काय सांगितले? अर्जाची छाननी आणि निवड. विशिष्ट तारखेपर्यंत गोळा होणारे अर्ज एकत्र करून, जी काही विशिष्ट तारीख असेल जी दिलेली असते प्रतिनिधींसाठी, त्या तारखेपर्यंत जेवढे अर्ज गोळा होतात तेवढे अर्ज एकत्र करून त्याची छाननी केली जाते. सामान्यपणे वयाची 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या आणि SSC किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या अर्जदारांची निवड करून त्यांना मुलाखतीस बोलवले जाते. मुलाखतीत लेखी चाचणी घेतली जाते. त्यानंतर 4था पॉईंट, मुलाखत. यामध्ये काय सांगितले? वरीलप्रमाणे ज्या अर्जदारांची निवड केलेली आहे किंवा त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं अशा मुलाखतीत उमेदवारांची आवड, निवड, कार्य करण्याची तयारी, प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची क्षमता इत्यादीची तपासणी इथं केली जात असते. लेखी चाचणीमध्ये 100 पैकी किमान 25 गुण मिळवावे लागतात. बघा, लेखी चाचणी जी घेतली जाते त्या लेखी चाचणीमध्ये 100 पैकी किमान 25 गुण इथं मिळवणं अतिशय आवश्यक असतं. त्यातून योग्य अशा उमेदवाराची निवड केली जाते. त्यामधूनच योग्य अशा उमेदवाराची निवड केली जात असते. मुलाखतीत उमेदवारांना कार्याचे स्वरूप समजावून सांगितले जातं. उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या कार्याचं स्वरूप हे समजावून सांगितलं जातं. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का याचा अंदाजसुद्धा इथं घेतला जातो. त्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण घेण्याची तयारी तुमची आहे का याचा अंदाज इथं घेतला जात असतो. त्यानंतर बघा, 5वा पॉईंट आहे प्रशिक्षण. यामध्ये वरीलप्रमाणे निवडलेल्या उमेदवारांना म्हणजे प्रशिक्षण करून काय सांगितले? अर्जाची छाननी करून, मुलाखत घेऊन, अर्जाची मागणी करून निवडलेल्या उमेदवारांना विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरणाने ठरविलेले पद्धतीनुसार आयुर्विमा व्यवसायाचे विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी 100 तासांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. बघा, काय सांगितले? विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरणाने ठरवलेल्या पद्धतीनुसार आयुर्विमा व्यवसायाचे विमा प्रतिनिधी म्हणून जर कार्य करायचं असेल आपल्याला तर 100 तासाचं प्रशिक्षण त्यांना तिथं घ्यावं लागत असतं. आयुर्विमा आणि अन्य विमा व्यवसायाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा, आयुर्विमा आणि अन्य विमा व्यवसायाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 150 तासाचे प्रशिक्षण घ्यावे लागत असते. प्रशिक्षणानंतर
परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा ऑनलाईन भारतात घेतली जाते. बघा, परीक्षा ही ऑनलाईन पूर्ण भारतामध्ये परीक्षा ऑनलाईन घेतली जात असते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुण मिळवावे लागतात. सोपी परीक्षा आहे. मग परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुण मिळवावे लागतात. ऑनलाईन सोय जर नसेल, ज्या ठिकाणी ऑनलाईनची सोय नसेल त्या ठिकाणी ते लेखी परीक्षा घेत असतात. ओके. सो आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालय किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात विमा प्रतिनिधी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग काम करत असतात. बघा काय सांगितले, आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालय किंवा जिल्ह्याच्या ठिकाणच्या कार्यालयात विमा प्रतिनिधी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग काम करत असतात. त्यासाठी स्वतंत्र विमा प्रशिक्षण अधिकारी नेमले जात असतात. हे अधिकारी विमा प्रतिनिधी पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांना इंग्रजीचे सामान्य ज्ञान, संभाषण कला, विमा व्यवसाय, जनसंपर्क, ग्राहक संपर्क, विमा प्रतिनिधीचे कार्य, विमा पत्रे किंवा योजना इत्यादीचं प्रशिक्षण दिलं जातं. दिवसातून 4 ते 6 तास असे एकूण 100 ते 150 तासांचे प्रशिक्षण दिले जात असते. बघा, दिवसातून 4 ते 6 तास, एका दिवसामध्ये 4 किंवा 6 तास, एकूण 100 ते 150 तासाचं प्रशिक्षण दिलं जात असतं. ठराविक मुदतीने उमेदवारांना प्रशिक्षण काळात कितपत ज्ञान मिळाले. जी काही ठराविक मुदत असेल त्या ठराविक मुदतीमध्ये जे काही प्रशिक्षण दिलं जातं उमेदवारांना किंवा विमेदारांना, त्यामध्ये त्यांना किती ज्ञान मिळालं याची चाचणी तिथे घेणं अतिशय आवश्यक आहे. विमा व्यवसायाबाबत प्रशिक्षण दिल्याने संभाव्य विमा प्रतिनिधींना विमा व्यवसायाची सखोल माहिती मिळत असते. त्यातून त्यांच्यावर सोपवल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीचा विश्वास त्यामध्ये निर्माण होत असतो. त्यानंतर 6वा पॉईंट आहे तो म्हणजे विमा प्रतिनिधी पदासाठी परवाना. विमा प्रतिनिधी पदासाठी परवाना. यामध्ये वरीलप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना प्राप्त करण्यासाठी अर्ज हा करता येतो. बघा, वरीलप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच कशा पद्धतीनं, पहिलं विमा महामंडळाशी संपर्क करायचा, त्यानंतर विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करायचा, अर्जाची छाननी आणि निवड, त्यानंतर मुलाखत असेल, प्रशिक्षण असेल, विमा प्रतिनिधी पदासाठी परवाना असेल. या पद्धतीनं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना जो असेल तो प्राप्त करावा लागतो, म्हणजेच लायसन प्राप्त करावं लागतं. त्यासाठी त्यांना अर्ज करता येतो. बघा, लायसन्सचा अर्ज कधी करता येतो, ज्या वेळेला आपलं ट्रेनिंग पूर्ण होतं त्यावेळेलाच आपण लायसन्ससाठी अर्ज करू शकतो. आणि अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, असे अर्जासोबत त्या आपलं एज्युकेशन सर्टिफिकेट जे असेल ते, त्याचबरोबर वयाचा दाखला, कायमचा रहिवासी जर असेल तर कायमचा रहिवासी असल्याचा पुरावा, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र इथं द्यावे लागत असते. तसेच परवाना फी 250 रुपयांचा बँक ड्राफ्टसुद्धा इथं द्यावा लागत असतो. उमेदवाराने सर्व बाबींची पूर्तता केली तर त्यास विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना दिला जात असतो.
परंतु उमेदवार वयाने अज्ञान किंवा 18 वर्षे अपूर्ण व मानसिक दृष्टीनं जर अपात्र असेल तर तो विमा परवाना इथं नाकारला जातो. विमा परवाना मिळाल्यानंतर विमा प्रतिनिधी म्हणून त्यास कार्य करता येते. बघा, एखाद्या व्यक्तीला विमा प्रतिनिधी म्हणून कधी कार्य करता येतं तर ज्या वेळेला त्याला लायसन मिळतं, विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा परवाना मिळतो, त्यावेळेला ती व्यक्ती तिथं विमा प्रतिनिधी म्हणून काम करू शकत असते. ओके. आणि विमा प्रतिनिधीचं लायसन घेण्यासाठी जी काही प्रोसेस करावी लागत असते, ट्रेनिंग असेल, अर्ज देणे असेल, मुलाखत देणं असेल, इंटरव्ह्यू असेल, सो या सर्व गोष्टी कंप्लीट झाल्यानंतरच विमा महामंडळ हे विमा प्रतिनिधीला परवाना देत असतं आणि त्यानंतर ती व्यक्ती विमा प्रतिनिधी म्हणून काम करत असते. ओके. सो विमा प्रतिनिधीचा परवाना त्याला नकारला कधी जातो? बघा, परवाना नकारला कधी जातो? ज्या वेळेला विमा प्रतिनिधी हा वयाने कमी असेल, अज्ञान असेल, म्हणजे 18 वर्षे त्याला पूर्ण नसतील, अज्ञान असेल, तो मानसिक दृष्टीने अपात्र असेल तो, ओके, त्या कामासाठी, त्यावेळेला तिथं त्याला लायसन दिलं जात नाही. विमा प्राधिकरणाच्या अटीनुसार विमा प्रतिनिधीने ठराविक संख्येने विमापत्रे गोळा केली पाहिजेत. काय सांगितलंय? विमा प्रतिनिधीच्या अटीनुसार विमा प्रतिनिधीने ठराविक संख्येने विमापत्रे गोळा केली पाहिजेत. तसेच वर्षभरात एकूण किती रकमेचा व्यवसाय करायचा त्याबाबतच्या अटी इथं पूर्ण केल्या पाहिजेत. बघा, विमा प्रतिनिधीच्या अटीनुसार, विमा प्राधिकरणाच्या अटीनुसार विमा प्रतिनिधीने ठराविक संख्येमध्ये विमापत्रे गोळा करणं अतिशय आवश्यक आहे. तसेच वर्षभरात एकूण किती रकमेचा व्यवसाय करायचा त्याबाबतच्या अटी इथं पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि विमा प्रतिनिधी म्हणून जर कार्य करताना वेळोवेळी त्यास विमा विकास अधिकाऱ्याची मदत प्राप्त होऊ शकेल, या पद्धतीनं त्यांनी तिथं कार्य करायचं असतं. ओके. तर ही पद्धत आहे, हे 6 पॉईंट आहेत. या 6 पॉईंटमध्ये, या पद्धतीमध्ये आपण विमा प्रतिनिधी कशा पद्धतीनं बनलं जातं हे अभ्यासलेलं आहे. पहिला आहे विमा महामंडळाशी संपर्क करायचा, दुसरा आहे विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करायचा, तिसरं आहे अर्जाची छाननी आणि निवड होणार, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार म्हणजेच मुलाखत घेतली जाणार, त्यानंतर प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणानंतर काय समजले, तुम्हाला किती प्रमाणात समजलं यासाठी त्याची टेस्ट घेतली जाते, ऑनलाईन परीक्षा घेतली जाते, ऑनलाईनची सुविधा नसेल तर ऑफलाईन घेतलं जातं. ओके. त्यानंतर विमा प्रतिनिधीस त्या प्रतिनिधी पदाचा परवाना दिला जात असतो. सो या पद्धतीनं आपण आज पाहिले की विमा प्रतिनिधी म्हणजे काय आणि विमा प्रतिनिधी बनण्याची पद्धत कोणती आहे. ओके.
होण्याची